स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे संकष्टी चतुर्थी. आज वार आहे सोमवार आणि 29 जानेवारी. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी केलं जातं. या व्रतामुळे आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही किंवा नकारात्मकता राहत नाही. संकष्टी चतुर्थीला तीळ चतुर्थी आणि लंबोदर चतुर्थी असं या नावाने देखील ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं, त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण न होणे, त्याचबरोबर त्यांची खूप सारी प्रगती व्हावी, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, नोकरी व्यवसाय यामध्ये प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, त्यांनी जर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर त्यांची सुद्धा संतान प्राप्ती होण्यासाठी मार्ग हे खुले होतात आणि त्यांना संतान प्राप्ती होते. तर त्यामुळेच बघा, आपल्या मुलाबाळांसाठी हे संकष्टी चतुर्थी जे आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा केल्याने आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या हे निर्माण होत नाही, आपल्या जीवनाचं कल्याणच होतं. तर त्यामुळेच बघा, आपल्याला आज गणपती बाप्पांची पूजा अर्चा करायचीच आहे, त्याचबरोबर काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी, पितृदोष, संकट, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही दोष लागलेले असतील, नकारात्मक शक्ती असतील, त्या सर्व दूर होऊन जातात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. तर त्यामुळेच आपल्याला असा हा एक उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पा हे विघ्नहरण करणारे संकट नाशक देवता आहेत आणि त्यांना बुद्धीची देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणूनच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आपल्या घरातील भांडणे, दारिद्र्यता, इडापिडा, संकट हे दूर होण्यासाठी हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी हे असतातच. कोणतंच असं घर सापडणार नाही की त्या घरामध्ये अडचणी नाही, दुःख नाही, संकट नाही. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या अडचणी आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळेच बघा, आपण जर अशा काही विशिष्ट तिथींना काही पूजा अर्चा सेवा याबरोबर काही जर घरामध्ये उपाय केले तर आपल्या घरातल्या ज्या समस्या आहे, अडचणी आहे, त्या दूर होऊन जातात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. म्हणजे पहा, आपण कधी खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, परंतु आपल्याला त्यानुसार मोबदला प्राप्त होत नाही. म्हणजेच काय की आपण कोणतेही काम करायला गेलो की आपल्याला काही ना काही अडचणी ह्या निर्माण होतात. तर त्या अडचणी निर्माण होऊ नये, आपल्याला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि अशी नशिबाची साथ जर आपल्या मेहनतीला मिळाली तर आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्या घरामध्ये जाणवणार नाही. तर पहा, अगदी मुलं आपल्या घरामध्ये वारंवार आजारी पडतात, घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात, लहान मुलं किरकिर करतात, ऐकत नाही, अशा बऱ्याचशा समस्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला जाणवतच असतील. तसेच बघा, आपल्या घरामध्ये पैसा जो येतो तर तो टिकत नाही आणि आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि पहा, आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही, आपल्याला दरिद्री येते. त्याचबरोबर मोठी मुलं आहेत आणि त्यांचा विवाह जमत नाही आहे किंवा मग खूप मोठी मुलं आहेत, त्यांचं लग्न झालं आहे परंतु संतान प्राप्ती होत नाही आहे. अशा बऱ्याचशा समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे पहा, अशा विशिष्ट तिथींना काही उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होते. तर पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर यासाठी आपल्याला एक सुक्या खोबऱ्याची वाटी लागणार आहे. तर तुम्ही छोटासा तुकडा जरी घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ घ्या किंवा मग पांढरे तीळ असतील तर पांढरे तीळ घ्या.
या चतुर्थीला पांढऱ्या तिळांना अतिशय महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तुम्ही यामध्ये पांढरे तिळच घ्या. यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर जर आपल्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो घेतला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा आपल्याकडे जर आंब्याचं जे वाळलेले लाकूड असेल तर ते जरी असेल तरी ते सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे. आता बघा जर आंब्याचं लाकूड तुम्हाला नाही भेटलं तर मग तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये पहा दालचिनी असते, ती दालचिनी घ्या. तर यानंतर पहा आपल्याला 2 वेलची घ्यायच्या आहेत. वेलची घेताना चांगल्या घ्या, कुठे तुटल्या फुटलेल्या घेऊ नका. चांगल्या व्यवस्थित 2 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि हे घेऊन आपल्याला काय करायचं आहे ते बघा. तर बघा हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे बसून हे एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्या आणि ते प्रज्वलित करा. आता प्रज्वलित केल्यानंतर ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत हे प्रज्वलित करायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे. आता बघा हे घरामधून फिरवल्यानंतर आपल्याला ते सर्व घेऊन जायचं आहे, तर ते आपल्या उंबरठ्यामध्ये घेऊन जायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेरही नाही ठेवायचं आणि आतही नाही ठेवायचं. बरोबर आपल्याला उंबरठ्यावरच या वस्तू ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता पहा हे सर्व प्रज्वलित केलेलं जे आहे तर ते जळोपर्यंत आपल्याला आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहे. आता पहा ह्यामधल्या सर्व वस्तू जळून जातील, परंतु खोबऱ्याचा तुकडा हा शिल्लक राहील. तो जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर तो नंतर आपल्याला अजिबात घरामध्ये आणायचा नाही. तो बाहेरच आपल्याला घेऊन जायचा आहे आणि तो आपल्या एखाद्या डस्टबिनमध्ये जरी तुम्ही टाकून दिलं तरी चालेल किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा तसंही नाही जमलं तर मग थोडासा खड्डा घेऊन त्यामध्ये तुम्ही ते पुरून देऊ. तर पहा अशा प्रकारे असा हा छोटासा उपाय आज आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. यामुळे काय होईल की आपल्या मुलांची प्रगतीमध्ये जे काही अडथळे येतात तर ते दूर होऊन जातील. आपल्या मुलांचे काही लक्षात राहत नसतील, अभ्यास हा लक्षात राहत नसेल तर तो लक्षात राहायला सुरुवात होईल आणि घरामध्ये पहा जे काही दरिद्री आहे, जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, संकट आहे ते सर्व नष्ट होऊन जातील. या प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा आपल्या गणपती बाप्पा जे आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य लाभू दे आणि माझ्या घरातली इडापिडा टळून जाऊ दे. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.